नमस्कार. 2026 मध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून आला आहे. तब्बल 13 वर्षांनंतर शनी जयंती, शनी अमावस्या आणि शनिवार ही तिन्ही एकाच दिवशी आली आहेत. 16 मे 2026 हा दिवस साडेसाती, ढय्या, शनिदोष आणि महादशेने त्रस्त लोकांसाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो. जर आयुष्यात सतत अडथळे येत असतील, काम होत अडकत असेल, पैसा टिकत नसेल किंवा मानसिक तणाव वाढला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा, कारण आज सांगितले जाणारे उपाय श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केले तर शनीची कृपा मिळू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शनिदेवांच्या जन्माची रहस्यमय कथा, शनी पूजेचे 10 कठोर नियम, घरात आणि मंदिरात पूजा कशी करावी आणि साडेसाती आणि ढय्येपासून मुक्ती मिळवून देणारे 5 प्रभावशाली उपाय. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया शनिदेवांच्या जन्माची अद्भुत कथा. पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र आहेत. सूर्यदेवांची पहिली पत्नी होती माता संज्ञा, पण सूर्यदेवांचे तेज इतके प्रखर होते की ते सहन करणे संज्ञा मातेला कठीण झाले. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या सावलीपासून एक स्त्री निर्माण केली, तीच होती माता छाया. संज्ञा माता तपश्चर्येसाठी निघून गेल्या आणि छाया माता सूर्यदेवांसोबत राहू लागल्या. काही काळानंतर छाया माता गरोदर राहिल्या. गर्भावस्थेत त्यांनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या सुरू केली. त्या प्रखर उन्हात बसून उपवास आणि जप करत राहिल्या. कडक ऊन आणि तपश्चर्येच्या प्रभावामुळे गर्भातील बाळाचा वर्ण काळा झाला आणि नंतर जन्म झाला शनिदेवांचा. जेव्हा सूर्यदेवांनी शनिदेवांना पाहिले तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी छाया मातेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला. हे पाहून बाल शनिदेव अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने सूर्यदेवांकडे पाहिले आणि त्या दृष्टीचा प्रभाव इतका भयंकर होता की सूर्यदेव काळे पडले आणि त्यांना रोग झाला. नंतर सूर्यदेवांना आपली चूक समजली. त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली आणि शनिदेवांची क्षमा मागितली. तेव्हापासून सूर्य आणि शनी यांच्यात वैर मानले जाते. पुढे शनिदेवांनी भगवान शिवांची कठोर आराधना करून नवग्रहांमध्ये कर्म फलदाता आणि न्यायाधीश हे सर्वोच्च स्थान प्राप्त केले. म्हणूनच असे म्हटले जाते की शनी कोणालाही विनाकारण त्रास देत नाहीत, ते फक्त व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेव यांना अत्यंत शिस्तप्रिय देवता मानले जातात. त्यांच्या पूजेत काही चुका केल्या तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणून हे 10 नियम नीट लक्षात ठेवा. शनीच्या मूर्तीसमोर सरळ उभे राहू नका. नेहमी बाजूला उभे राहून दर्शन घ्या. शनिदेवांच्या डोळ्यांकडे थेट पाहू नका. नेहमी चरणांकडे पाहून नमस्कार करा. पूजेच्या वेळी लाल किंवा पांढरे कपडे टाळा. काळे किंवा निळे कपडे शुभ मानले जातात. शनीची पूजा दुपारी करू नका. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. पूजा करताना तोंड पश्चिम दिशेला असावे. तांब्याच्या भांड्याचा वापर करू नका. शनी पूजेसाठी लोखंड किंवा स्टीलचे भांडे वापरा. शारीरिक आणि मानसिक स्वच्छता आवश्यक आहे. नखे किंवा केस कापून लगेच पूजा करू नका. घरात शनिदेवांची मोठी किंवा उग्र मूर्ती ठेवू नका. फक्त फोटो किंवा शनी यंत्राची पूजा करा. शनी जयंतीच्या दिवशी स्वतःसाठी तेल, लोखंड, काळे तीळ किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका. फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने कमावलेल्या पैशांनी पूजा करू नका. शनिदेव कर्माला सर्वात जास्त महत्त्व देतात. आता पाहूया शनी जयंतीची योग्य पूजा कशी करावी. 16 मे रोजी सकाळी लवकर उठा. अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाका. स्वच्छ काळे किंवा निळे कपडे परिधान करा. जर मंदिरात जाणार असाल तर शनिदेवांना मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. त्यांना काळे तीळ, काळे उडीद आणि निळी फुले अर्पण करा. मोहरीचा दिवा लावा. त्यानंतर शांत मनाने प्रार्थना करा. जर घरात पूजा करत असाल तर घराच्या पश्चिम दिशेला एक पाट ठेवा. त्यावर काळे कापड अंथरा. शनिदेवांचा फोटो किंवा शनी यंत्र स्थापित करा. मोहरीचा दिवा लावा. नंतर रुद्राक्ष माळेने ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. त्यानंतर शनी चालीसा वाचा आणि आरती करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर गरजू लोकांना दान जरूर करा. जर साडेसाती किंवा ढय्या चालू असेल तर हे उपाय नक्की करा. शनी जयंतीच्या रात्री पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान चालीसा पठण करा, कारण शनिदेवांनी हनुमान भक्तांना त्रास न देण्याचे वचन दिले होते. गरिबांना काळे कपडे, उडीद डाळ, छत्री, चप्पल
किंवा अन्नदान करा. काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी द्या आणि कावळ्यांना अन्न द्या. घरात किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आदर करा. त्यांना गोड खाऊ द्या किंवा आर्थिक मदत करा. 16 मे 2026चा हा महासंयोग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली मानला जातो. या दिवशी श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पूजा केल्यास साडेसाती, ढय्या आणि शनी दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, शनिदेव फक्त कर्माचे फळ देतात, म्हणून आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगले कर्म ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. धन्यवाद.